जयसिंगपूर मी अनिल शहाजी देशमुख प्रभाग क्रमांक 2 उमेदवार अपक्ष आहे आणि जयसिंगपूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 गेल्या याला पण मी उभा होतो, अपक्षच होतो. ह्यावेळेला पण मी अपक्षच आहे आणि जे होता येईल तेवढे मी माझ्यामार्फत कामं करत राहीन. आणि या हो घातलेल्या निवडणुकीमध्ये एक काय विजन घेऊन तुम्ही निवडणुकीला सामोरे जात आहात? कारण की आतापर्यंत आम्हाला सर्वांनी अपेक्षा दिलेल्या आहेत, त्याच्याशिवाय दुसरं काहीसुद्धा आम्हाला दिलेलं नाही आहे. आणि इलेक्शन आल्यानंतर भरपूर येतात की आम्ही हे करून देतो, ते फक्त आश्वासन देतात, आपल्याला आश्वासन देतात. आणि जनता माझा पक्ष आहे त्यामुळे मी अपक्ष राहिलेलो आहे. आणि जेवढं माझ्या माध्यमातून कामं होतील तेवढा मी पुरेपूर, आता मी माझ्या स्टेशन भागापुरतं नाही तर पूर्ण आपल्या वार्डापर्यंत जे काय समजा जयसिंगपूर असेल किंवा माझा 2 नंबर प्रभाग असेल आणि कोणताही प्रभाग असू दे, जिथं काय होतं कामाची म्हणजे हे होत असेल पूर्णता नसेल तिथंपर्यंत मी जाऊन. असं पाहिलं जाते की तुमच्या प्रभागामध्ये सर्वसामान्य कुटुंब जास्तीत जास्त आणि कामगार आहेत, जास्तीत जास्त महिला वर्ग कामाला जातात, शेती असू दे इतर व्यवसाय असू दे, त्यांच्यासाठी तुम्ही काय करण्याचं विजन पुढे ठेवलं? ज्या महिला वयस्कर असतील आणि शेती कामाला जातात किंवा धुणी भांडी करतात किंवा काय जे करतील त्यांच्यासाठी ज्या योजना आहेत हे लोकप्रतिनिधी त्यांच्यापर्यंत पोच करत नाहीत. परंतु ते मी माझ्याकडे काही नसतापैकी श्रावणबाळ योजना असू दे, अपंगत्व त्याची योजना असू दे किंवा रेशन कार्डाची असू दे कोणाचं किंवा धान्याची जी असू दे, अनेक आणि जे समस्या आहेत त्या मी त्यांच्यापर्यंत पोच करण्याचा प्रयत्न करेन. सर्वात मोठा प्रश्न तुमच्या कॉलनीमधला जो असेल किंवा परिसरामध्ये एनए प्लॉटचा जे विषय आहे किंवा एनए पेंडिंग आहेत जमिनीचे, त्यासाठी तुम्ही काय करणार आहात पुढे? आता तर आम्ही सगळ्यांची कागदपत्र गोळा करून आम्ही दिलेले चालू केलेलं आहे. बऱ्यापैकी 1-2-3 लोकांचे एनएचे जे आहे झालेले आहेत प्लॉट, आणि असं जेवढं होता येईल तेवढं आम्ही सगळ्यांचं पूर्ण आमच्या कॉलनीचं करणार आहे. या भागामध्ये युवा तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आहेत, काही सध्या शिक्षण घेत आहेत, काही नोकरी शोधामध्ये आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही काय करण्याचं विजन ठेवलं? हे युवा आता पिढी आहे त्यांच्यासाठी ज्या सरकारने ज्या म्हणजे उद्योगासाठी योजना काढलेल्या आहेत त्यांना मी होता येईल तेवढ्या माझ्यामार्फत मी त्यांना पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. माझं एक आव्हान आहे, येत्या 2 डिसेंबरला जे मतदान आहे त्या दिवशी 3 नंबरला अनिल शहाजी देशमुख ॲटो रिक्षा चिन्ह आहे, त्या चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मतांनी विजयी करा. विजयी करा.